सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, घट चांगला उगवण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून देणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। घट लावण्यासाठी आपल्याला इथे माती पाहिजे। घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बनवण्यासाठी आपल्याला विड्याची म्हणजे नागवेलीची पाने पाहिजेत। त्यासोबतच कलशामध्ये देखील घालायला विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत। आणि त्यानंतर आपण देवी देवतांना घालण्यासाठी फुलं घ्यायची आहेत। घटाला घालण्यासाठी फुलाची माळ घेतलेली आहे। त्यानंतर देवीचा नारळ घेतलेला आहे घटावर ठेवण्यासाठी। त्याला मी असा एक मुखवटा लावून नारळ घेतलेला आहे। मुखवट्याला आपण मुखवटा नारळाला बांधून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लाल वस्त्र पाहिजे। देवीला लाल वस्त्र अतिप्रिय आहे, त्यासाठी या दिवशी लाल वस्त्र अंतरायचं आहे। देवीला ओटी भरण्यासाठी एक नारळ घेतला, घट लावण्यासाठी अशी टोपली घेतलेली आहे। त्यामध्ये पत्रावळी अशी एखादी प्लेट घ्यायची आहे कागदाची। त्यानंतर एक कुकरचा डबा घेतलेला आहे। घट त्यावरती आपण ठेवणार आहे म्हणजे घट चांगला उगवेल। देवीच्या कुलदेवतेचा किंवा भवानीचा असा फोटो तुमच्याकडे असेल तर तो फोटो देखील तुम्ही घेऊ शकता। मातीचा घट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याला गळ्याला लाल पिवळा धागा म्हणजे कलावा बांधून घ्यायचा आहे। अक्षदा लागणार आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी। गणपती म्हणून सुपारीची स्थापना करणार आहोत। हळदी कुंकू गंगाजल घेतलेलं आहे। तुपाचा दिवा घ्यायचा आहे। नवधान्य घ्यायचं आहे। पंचामृत घ्यायचं आहे। ओटीचं साहित्य घ्यायचं आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। घटस्थापना करण्या अगोदरच आपलं घर हे आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। घटस्थापना जिथे करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। तिथे आपल्याला रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू, त्यानंतर अक्षदा एक फूल व्हायचं आहे। भूमी मातेला नमस्कार करायचा आहे। तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे। चौरंगावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे। देवीला लाल रंग हा अतिप्रिय आहे, त्यासाठी लाल रंगाचं वस्त्र अंतरावं। सर्वात आधी आपण दिवा लावून घेऊया। तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता। अखंड दिवा लावणार असाल तर त्याखाली तांदळाने अष्टदल कमल अवश्य काढावे किंवा स्वस्तिक काढावे। त्यावरती अखंड दिवा लावावा। अक्षता घातलेल्या आहे। त्यावरती हळदी कुंकू घातलेला आहे। त्यावरती दिवा ठेवलेला आहे। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। अक्षदा फूल वाहून घ्यायचं। दिव्याला नमस्कार करायचा। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। त्यानंतर आपल्याला दिव्याला नमस्कार करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया। सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना आपण करणार आहोत। थोड्याशा अक्षदांचं आसन देऊन त्यावरती आपल्याला तामणामध्ये गणपती बाप्पा स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा एकदा पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा। हे गणपती बाप्पा, जी काही माझी पूजा आहे ती सर्व निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे। या दिवशी सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघराची पूजा करून घ्यायची आहे। देवघरामध्ये ज्या काही मूर्त्या असतील, ज्या काही देवदेवता असतील तर ते सगळे आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापित करायचे आहे। प्रत्येक देव आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे। देवघर अतिशय स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर विड्याच्या पानावरती आपल्याला सर्व देवी देवतांची स्थापना करायची आहे। घटस्थापनेला एकदा घट बसवल्यानंतर त्यानंतर 9 दिवस देवांची पूजा केली जात नाही, त्यांना स्नान घातलं जात नाही। त्यासाठी या दिवशी पंचामृताने स्नान घालून सर्व देवी देवतांची जी काही मूर्ती असतील, टाक असतील, फोटो असतील ते विड्याच्या पानावरती स्थापित करावे। सर्वात शेवटच्या पळीमध्ये आपण हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या घालून गणपती बाप्पांना स्नान घालणार आहोत। गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपण गणपती बाप्पांना पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। त्यानंतर सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला निरांजन ओवाळून घ्यायचं आहे। अक्षदांच्या आसनावरती गणपती बाप्पांना आपण स्थापित करायचं आहे। हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा, दुर्वा वाहायचे आहे। हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला फार पूर्वीपासून विशेष महत्त्व देण्यात आलं आहे। पंचांगानुसार शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते। दरवर्षी 9 दिवस मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करण्यात येते। यंदा शारदीय नवरात्री 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे। नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते, तसेच 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे। पंचांगानुसार शारदीय नवरात्रीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:09 सुरू होईल, सकाळी 8:06 पर्यंत आहे। घटस्थापनेसाठी आपल्याला फक्त 1 तास 56 मिनिटाची वेळ मिळणार आहे। तुम्ही जर सकाळी मुहूर्तावरती घटस्थापना करू शकत नसाल तर तुम्ही अभिजित मुहूर्तावरती देखील घटस्थापना करू शकता, जो मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 पर्यंत आहे।
हिंदू धर्मामध्ये कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण यांचे या शक्तीचे प्रतीक मानले जाते। कलशाच्या मुखामध्ये विष्णू, गळ्यामध्ये शिव आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो। तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मानण्यात येत आहे। इथे मी दुर्गा देवीचा असा एक छोटा फोटो घेतलेला आहे। तर अशा छोट्याशा पाटावरती आपण विड्याचं पान ठेवून त्यावरती दुर्गा देवीचा फोटो स्थापित केलेला आहे। त्यानंतर फोटोवरती आपल्याला पहिल्यांदा आधी स्वच्छ पाणी फुलाने शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पंचामृत शिंपडून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। तर आपण फोटोला स्नान घालून घेत नाही, त्यासाठी अशा प्रकारे फुलाने आपण पाणी शिंपडून घेतलं तरी सुद्धा चालतं। यानंतर फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे। देवीला देखील हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता वाहायच्या आहेत। नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवस माँ दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते। दररोज मातेच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते। भक्त उपवास करतात, तिचा आशीर्वाद घेतात। या सणादरम्यान लोक त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करतात आणि वाईट सवयी आणि नकारात्मकता सोडून देण्याचा प्रयत्न करतात। आता आपण घटस्थापना करून घेणार आहोत। तर घटस्थापना करण्यासाठी तुम्ही पत्रावळीवरती घटस्थापना करू शकता, केळीच्या पानावरती करू शकता किंवा टोपलीमध्ये देखील करू शकता। घट चांगला उगवण्यासाठी आपण टोपलीमध्ये सुद्धा घटस्थापना करू शकता, म्हणजे टोपलीमध्ये हवा खेळती राहते आणि जी काही घटस्थापना केल्यानंतर धान्य रुजवलेलं जातं तर ते धान्य व्यवस्थित भरगच्च उगवतं। तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे, तुमच्या परंपरेनुसार तुम्ही घटस्थापना जी आहे तर ती करू शकता। इथे मी कुकरचा एक डबा ठेवलेला आहे, त्यावरती आपण टोपली ठेवून दिलेली आहे। पत्रावळी किंवा अशी एखादी पेपरची प्लेट ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण एक माती घ्यायची आहे। माती घेत असताना, माती आणल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपण फुलाने गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे, कारण की आपण जी माती आणलेली असते ती आपल्याला शुद्ध करून घ्यायची आहे। माती घेत असताना तुम्ही ती माती खूपच मऊसूत किंवा चाळून घ्यायची नाही। माती घेत असताना ती जाडसर असावी, त्यामध्ये थोडेसे खडे असावे। ती माती खूपच मऊ असेल तर त्यामध्ये पाणी ओतल्यानंतर ही माती जी आहे तर ती खाली दबली जाते। धान्य हे त्यामध्ये कुजतं, दबलं जातं, ते उगवत नाही। त्यासाठी माती ही थोडीशी जाडसर असावी। जाडसर नसेल तर तुम्ही त्या मातीमध्ये एक वाटीभर वाळू देखील त्यामध्ये मिसळून घेऊ शकता। तुम्ही पत्रावळीमध्ये देखील अशाच पद्धतीने घट बसवू शकता। सर्वात आधी माती पसरवून घ्यायची, त्यावरती मातीचा घट आपण स्वच्छ धुवून ठेवायचा आहे। घटाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। मातीचा घट हा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यामधले छिद्रे जे असतात तर ती सचिद्र होतात, पाण्याचा निचरा चांगला होतो। त्यानंतर आपल्याला या घटामध्ये थोडेसे हळदी, कुंकू, एक फूल, दुर्वा, एक सुपारी, एक नाणं, अक्षता घालायचे आहे। त्यावरती आपल्याला नारळ म्हणजे श्रीफळ देखील ठेवायचं आहे। काही जण घटावरती नारळ ठेवत नाही तर काही जण नारळ ठेवतात। हे नारळ आपण एकदा ठेवलं की आपल्याला घट उठेपर्यंत हा जो नारळ आहे तर तो हलवायचा नाही। नवरात्रीमध्ये बरेच जण 9 दिवस नवरात्रीचे उपवास करतात, तर काही जण फक्त उठता बसता उपवास करतात। तर उठता बसता म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करायचा, तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि नवमीच्या दिवशी उपवास करायचा आणि तो दशमीच्या दिवशी उपवास सोडायचा, असं देखील केलं जातं। नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवरती झोपावे। तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपण्याचा प्रयत्न करा। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दिवसा झोपणे देखील टाळावे। उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये, शक्य असल्यास फलाहार करावा। व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे, सोबत तसेच त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये क्षमाशीलता, उदारता, उत्साह असायला हवा। उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे। व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे, सत्याचे पालन करावे, मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, कुणालाही शिव्याशाप देऊ नका। नवरात्रीच्या दरम्यान दाढी करू नये, केस कापू नये, नखे कापू नये, उपवासामध्ये पांढऱ्या मिठाचे सेवन करू नये, सेंद्रिय मिठाचा वापर करू शकता। नवरात्रीमध्ये घरामध्ये मांसाहार, मद्यपान टाळावे। या दिवसामध्ये तामसिक आहाराचे सेवन करू नये, कांदा लसूण वापरू नये किंवा नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दाखवत असताना त्या पदार्थामध्ये का होईना कांदा लसणाचा वापर चुकून देखील करू नका। त्यानंतर घटामध्ये 5 विड्याची पाने ठेवायची आहे, त्यानंतर त्यावरती नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर देवीला आपण असा एक मुकुट देखील घातलेला आहे। देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे, गंध, पुष्प, अक्षता व्हायचे आहे। त्यानंतर देवीला गजरा देखील या दिवशी आपण घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण धान्य पेरून घेणार आहोत। धान्य पेरत असताना ते नवधान्य किंवा सप्तधान्य पेरलं जातं। धान्य पेरत असताना ते धान्य जे आहे तर ते खूप जुने आहे का किंवा ते पोचट आहे का ते पाहून घ्यावं। धान्य चांगलं टपोरे धान्य असावं। धान्य चांगलं ठसठशीत असलं तर आपण धान्य गोळा करायचं आहे। धान्य पोचट धान्य घेऊ नका, नाहीतर धान्य उगवलं जात नाही। धान्य घेतल्यानंतर आपल्याला ते
ते वरून असं पेरायचं आहे। त्यावरती हलक्या हाताने आपल्याला माती देखील घालायची, जास्त माती घालायची नाही। जास्त माती घातलं तर ते धान्य जे आहे तर ते दबलं जातं, धान्य व्यवस्थित उगवत नाही। फक्त आपल्याला हे धान्य मुजेल इतपतच आपल्याला वरून थोडीशी माती घालायची आहे। धान्यामध्ये तुम्ही ज्वारी घेऊ शकता, बाजरी घेऊ शकता, मका घेऊ शकता, हरभरा घेऊ शकता, सातू घेऊ शकता, जवस घेऊ शकता। तुम्ही कोणतंही सप्तधान्य किंवा कोणतंही नवधान्य घेऊ शकता। नवरात्रीमध्ये या नवधान्याची पुडी देखील विकत मिळते, ती देखील तुम्ही आणून घेऊ शकता। जर धान्य घेत असताना ते व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे ते धान्य चांगलं उगवलं जातं। त्यानंतर आपण हातानेच या मातीवरती थोडं थोडं पाणी जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे। फक्त माती ओली होईल इतपत पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। बरेच जण भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालतात, त्यामुळे त्यांचं धान्य जे आहे तर ते कुजलं जातं, घटाला वास येतो, भुरा येतो, धान्य नीट उगवत नाही, धान्य कुजून जातं। त्यासाठी पाणी घालत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे। माती ओली होईल इतपतच आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। यानंतर 9 दिवस देखील आपण घटाला पाणी करत असताना ती माती जी आहे तर ती ओली आहे का ती बघायची। त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे। त्यानंतर खणा नारळाने आपण देवीची ओटी भरून घेणार आहोत। देवीची ओटी तुम्ही पहिल्या दिवशी भरू शकता किंवा अष्टमीच्या नवमीच्या दिवशी ओटी भरली तरी सुद्धा चालेल। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये पवित्रता आणि सात्विकतेला अतिशय महत्त्व द्यायचे आहे। त्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे मंगलमय ठेवायचं आहे। घरामध्ये भांडण तंटा करू नये, कोणाशी वादविवाद करू नये। उपवास करणाऱ्या व्यक्तीने या नियमांचं पालन अवश्य करावं। तांदळाने ओटी भरून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अशा प्रकारे ओटीचं साहित्य आणि नारळ ठेवून घ्यायचं आहे। हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा व्हायचं आहे। अशा प्रकारे आपण ओटी भरून घ्यायची आहे। ही ओटी तुम्ही नवमीच्या किंवा अष्टमीच्या दिवशी देखील भरून घेऊ शकता। नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये कोणी गाय कुत्रा असं काही आलं तर त्या प्राण्यांना देखील आपण काहीतरी खायला द्यायचं आहे, किंवा आपल्या घरामध्ये एखादा भिक्षुक आला तर त्याला देखील आपण काहीतरी खायला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये अशी एखादी सवाशीण स्त्री आली, कुमारिका आली, त्यांना देखील तुम्ही हळदी कुंकू द्यायचं आहे, काहीतरी गोडाधोडाचं खायला द्यायचं आहे, किंवा तुम्ही चहा पाणी देखील करू शकता। नवरात्रीचा उपवास सोडण्या अगोदर तुम्हाला कन्यापूजन हे आवर्जून करायचं आहे, कारण की नवरात्रीच्या उपवासामध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे। कन्यापूजन करत असताना तुम्ही खूप मोठ्या मुलींना बोलवायचं नाही, कारण की कन्यापूजन करत असताना ज्या मुलींना मासिक धर्म आलेला नाही अशा मुलींना कन्यापूजनासाठी बोलवलं जातं। अशा तुम्ही मुलींना बोलावून कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता। नैवेद्यामध्ये फळाचा नैवेद्य, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर तुम्ही तुपाचा नैवेद्य देखील दाखवू शकता। धूप दीप दाखवून घ्यायचे, आरती करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला 9 दिवस देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे, नैवेद्य दाखवायचे, धूप दीप दाखवून घ्यायचे, आरती करायचे। परंतु घट बसवल्यानंतर आपण देवी देवतांना आपल्याला आंघोळ घालायची नाही, म्हणजे स्नान घालायचं नाही, घट हलवायचे नाहीत। 9 दिवस आपण अशीच पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे। दररोज आपण घटाला वेगवेगळे माळ घालून घ्यायचे आहे। घटस्थापना केल्यानंतर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घातली जाते। त्यानंतर 9 दिवस तुम्ही वेगवेगळ्या फुलांची माळी आहे तर ती घालू शकता। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं अतिशय शुभ मानलं जातं। तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही देवीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता। सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता, किंवा या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र देखील तुम्ही 9 दिवसामध्ये जप करू शकता, नामस्मरण करू शकता। तुमच्या कुलदेवतेचा मंत्र तुम्ही जप करू शकता। कुलदेवतेच्या नावाचा जयघोष तुम्हाला या दिवशी करायचा आहे। जयघोष करत घटस्थापना करायची आहे। या 9 दिवसामध्ये तुम्ही देवीच्या 99 मंत्राचा जप देखील करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा रोज 108 वेळा जप अवश्य करावा। धान्य चांगले उगवण्यासाठी आपल्याला घरातील खिडक्या दरवाजा हे आपल्याला 2 ते 3 तास का होईना उघडून ठेवायचे आहेत, म्हणजे घटाला चांगली हवा लागते आणि आपला घट जो आहे तर तो चांगला उगवण्यास मदत होते। पाणी घालत असताना भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालू नका, कारण की आपण घटामध्ये पाणी घातलेलं असतं ते पाणी खाली झिरपतं, त्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही। तुम्ही फक्त माती कोरडी झाली का पाहून हाताने पाणी घालायचं आहे, शिंपडायचं आहे। त्यानंतर आपण घटावरती जो काही नारळ ठेवलेला आहे तो 9 दिवस आपल्याला नारळ हलवायचा नाही। बरेच जण काय करतात, नारळ काढून त्यामध्ये घटामध्ये पाणी घालतात, परंतु असं आपल्याला या दिवशी चुकून देखील करायचं नाही।
एकदा की आपण घट बसवल्यानंतर तो नारळ आपल्याला 9 दिवस हलवायचा नसतो। आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक शहरी भागातील कोणत्या वातावरणामुळे घटाला वारा लागत नाही, घटाला मोकळी हवा लागत नाही, त्यामुळे आपले जे घट आहेत तर ते भरपूर उगवत नाहीत आणि घट चांगला उगवला नाही किंवा त्याला घट जो आहे तर तो पिवळा पडला, त्याला बुरा आला तर आपल्या मनामध्ये अनेक शंका येतात। कारण की असं म्हटलं जातं की घटातील जे धान्य आहे तर ते जेव्हा भरगच्च उगवतं तेव्हा आपल्या घराची प्रगती ही अशाच पद्धतीने भरभरून होते आणि ज्या वेळेस हे धान्य उगवत नाही, घट कुजतो, त्यावेळेस आपल्या घराची भरभराट देखील होत नाही। आता आपल्या मनामध्ये भरपूर शंका येतात, त्यासाठी आपण काही सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतली तर आपला घट हा भरगच्च नक्कीच उगवेल। इथे पहा, आपण लावलेला हा घट आहे तर तो एवढा सगळा उगवलेला आहे, तर त्यासाठी या नियमांचं पालन तुम्ही करू शकता। अतिशय आपला घटामधला नारळ देखील दिसत नाही, एवढा घट छान उगवलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। घट चांगला उगवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की पहा।